आज मी तुमच्यासोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासाठी मी काय काय तयारी केली ते बघूया। मॅरिनेशनसाठी मी घेतले पुदिना, लिंब, बिर्याणी मसाला, दही, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, उभा कापलेला कांदा आणि काही गरम मसाले। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की हा उभा कापलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आणि हाय फ्लेमवर हा फ्राय करून घ्यायचा। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं। कांद्याला असा कलर आला की तो कांदा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आणि जेणेकरून त्यातलं जे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल। आणि अशा प्रकारे हा मी कांदा भाजून घेतलेला आहे। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। धुवून वगैरे चिकन घ्यायचं आणि त्याप्रमाणेच मी पुढे सगळे इन्ग्रेडियंट सांगते। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले, पुदिना, कोथिंबीर, त्यानंतर दही 1 कप, हा बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा तो टाकलेला आहे आणि काही गरम मसाले टाकलेले आहेत। यामध्ये फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गरम 1 पळी तेल टाकायचं, मिक्स करायचं आणि त्यानंतर हे 1 ते 2 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे, ते धुवून घ्यायचे। इथे मी लिंबू, पुदिना, 2 मिरची आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत। तांदूळ शिजवण्यासाठी हे पहिले सगळे गरम मसाले फोडणीमध्ये टाकायचे, वरून धुतलेला तांदूळ टाकायचा, परतवून घ्यायचा आणि त्यानंतर तांदूळ घेतलं त्या हिशोबाने मी आता पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून टाकायचं यामध्ये, म्हणजे तांदूळ पटकन शिजतो आणि चांगला होतो। आणि असा काहीसा माझा भात एकदम व्यवस्थित परफेक्ट असा शिजलेला आहे। इथे चिकन शिजवण्यासाठी मी कढई ठेवले, त्यामध्ये तेल टाकून तेल तापल्यावर त्यामध्ये 3 मीडियम साईजचे लांब उभे कापलेला कांदा टाकला। तो गोल्डन ब्राऊन झालं की मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकलं, थोडंसं पाणी टाकून परतवून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवलं। आणि आता इथे चिकन शिजलेलं आहे आणि आपण त्याच कढईमध्ये आता राईसचा लेअर लावणार आहोत आणि लेअरिंग करताना मध्ये मध्ये मी हा फूड कलर यूज केलेला आहे आणि जी ग्रेव्ही आहे ती पण त्यामध्ये टाकलेली आहे, कारण थोडा ओलसरपणा पण येतो त्यामुळे। आणि कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे। तुम्ही काजूसुद्धा फ्राय करून टाकू शकता, मी तर विसरून गेले। आणि आता मी बिर्याणीला मस्त स्मोक देणार आहे, त्यासाठी मी हा इथे कोळसा गरम करून मी इथे ठेवला आणि त्याच्यावर तुपाची धार सोडून असं झाकण ठेवलं आणि थोडं वजन वस्तू ठेवायची, जेणेकरून मस्त दम बसतो बिर्याणीला। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।